ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपले स्वागत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता रायगडकडे एकत्रितपणे रवाना झालेत। शहा, शिंदे, फडणवीस हे रायगडाकडे जाताना एकत्रच एका कारमध्ये गेल्याची माहिती मिळते। छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे। त्यानिमित्त शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आज अमित शहा किल्ले रायगडावर उपस्थित राहणार आहेत। अमित शहांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा आता थोड्याच वेळापूर्वी पुण्यातून रायगडाकडे रवाना झालेला आहे। ते हेलिकॉप्टरद्वारे रायगडाकडे जातील। त्याचबरोबर रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे माँसाहेब जिजाऊंच्या स्मृतींना ते अभिवादन करतील। त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर या सोहळ्यात दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित राहतील। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे। शिवानी, काही वेळापूर्वीच अमित शहा यांचा ताफा पुणे एअरपोर्टकडे निघाला। तिथनं ते हेलिकॉप्टरने रायगडकडे रवाना झाले आहेत। अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे एकाच कारमधून एअरपोर्टकडे निघाले। ड्रायव्हरच्या शेजारी अमित शहा होते, ड्रायव्हरच्या मागे देवेंद्र फडणवीस आणि शहांच्या मागे एकनाथ शिंदे असे सगळे बसण्याची त्यांची सिस्टीम होती। एवढंच नाही तर हे तिघेही एकत्र जाताना काय चर्चा करतात आणि या चर्चेतनं काय काय समोर येतं हे दिवसभरात बघायला मिळणार आहे। अर्थात आपण मागच्या काही कार्यक्रमांपासून बघितलं तर अनेकांची देहबोली अनेक गोष्टी बोलून गेली आहे। या गाडीत जर आपण बघितलं तर त्यांच्या बसण्याची सिस्टीम पण अनेक गोष्टी बोलून जाण्याची तयारी आता दिसते। पण दिवसभर जर बघितलं तर या कार्यक्रमात तिघे जण कशा पद्धतीने बोलतात, त्यांची देहबोली काय सांगते हे देखील महत्त्वाचं आहे। हो, खरंय। शिवानी, या संदर्भातले अपडेट जाणून घेतच राहू तुर्तास। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज वक्फ सुधारणा विधेयकाबाबत निवेदन देण्यात येणार आहे। तर